तुम्हाला माहिती आहे आमच्या मराठवाड्यात एक गाव आहे ज्याचं नाव आहे भोकरदन. आज हे दनादन भोकर पाहून मला भोकरदनची आठवण झाली. पुढची कृती काय आहे? पुढे आपण आता कढईमध्ये तेल तापत ठेवूया. चला मग करूया पुढची कृती. किती लागणार आहे तेल दर्पणा मॅडम? थोडं जास्त लागेल अजून थोडं. बाबो बस एवढं बस तेल? बस बस. कारण त्याला भोकराची आपण भाजी काय डीप फ्राय करायची का काय? पाणी नाही टाकणार आहे ना जास्त. अच्छा सुकीच आहे का ही? हो सुकी आहे. हा मग बरोबर आहे. बेसन आहे आणि भोकरही तसं पूर्ण कच्च आहे, हो. त्यामुळे तेल थोडस जास्त लागेल. ही पण एक महत्वाची टीप आहे. याच्यात पाणी नाहीये, त्याच्यामुळे बेसन आणि भोकर नीट शिजण्यासाठी तुम्हाला तेलाचा वापर थोडा अधिक करायला लागेल. तर पण आता ही तेल तापलंय. आता व्हॉट आपण नेक्स्ट? कांदा टाकणार आहोत. घ्या टाका. आजकाल व्यवसाय म्हणलं की मार्केटिंग आलं. हो मग तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करता? मोबाईल दर म्हणजे सोशल मीडियावरती हो. टाकता. आणि आकाश कंदिलाचं डिझाईन ठरलेलं असतं का वेगवेगळं? आहे 2-3 डिझाईन आहेत. ठरलेले आहे. हो अरे वा, तयारी खूप आधीपासून करायला लागत असेल ना? हो भरपूर. कारण म्हणजे आता दिवाळीच्या जून- तोंडावरती कसं करणार? जून जुलै पासून कर, कारण दिवसाला ते 2 किंवा 3च होतं, कारण एकटी बनवते. दिवसाला 2 किंवा 3? 3च होतं. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळी कारण येते. त्याच्या आधीच मागणी सुरुवात होते. कधी कधी परदेशात नाही येते, त्यामुळे ते लवकर करावे लागतात. 4-5 महिने आधीपासून. हो भारी आहे भाऊ तुमचं काम. आता काय पुढे? थोडंसं मीठ टाकणार आहे, मीठ. लवकर गुलाबी होईल त्याच्याने. हो. आता काय सांगा? आता आपण भोकर टाकणार. आता काय भोकर हो आणि मसाले वगैरे? मसाले आपण ह्याच्यात टाकलेत. बाकी असं वरून काहीच नाही? थोडंसं नंतर टाकूया, पहिला आपण भोकर फ्राय करून घेऊया बरं त्याच्यामध्ये. ठीक आहे, टाका एक एक. मी पण टाकतो हा, मलाही आवडेल. आज माझ्या सदऱ्याला मॅचिंग रेसिपी आहे. मीही थोडासा भोकरच दिसतो आहे. वा, माझ्या तोंडाला थोडं का होईना पाणी सुटलंय बरं का. त्याचं कारण सांगतो. मी याचं लोणचं खरंच खूप वेळेला खाल्लंय, अच्छा, पण भाजी स्वरूपात मी भोकर कधी खाल्लं नाहीये. तर मी जरा उत्सुक आहे की नेमकं होणार काय. थोडेसे काय? आपण मसाले टाकू, जराशेच टाकूया. हा, लाल तिखट. हो सेमी ग्रेव्ही वाली भाजी आहे. हो हळद, कारण आमच्या गावामध्ये खूप कमी साहित्यामध्ये बनवलं जातं, कारण तिथे उपलब्ध नाहीये जास्त, हा. त्यामुळे. थोडंसं उरलेलं आपण बेसन टाकणार आहे. मसाला त्याच्यावर. हो. कुठल्या समाजाची ही अशी पर्टिक्युलर रेसिपी आहे का? कुणबी. कुणबी समाज. हो अच्छा, कुणबी समाजातली ही एक रेसिपी आहे. कष्ट करणाऱ्या लोकांचा हा समाज आहे. हो हो आणि अगदी प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे जे आहे त्याच्यातनंच. त्याच्यातनं खाल्लं उदरनिर्वाह चालवणारी ही हो. माणसं आहेत, हो की नाही? कुणबी समाजाने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या आणि त्यांचं आयुष्य हेच एक शिकवण आहे. हो कारण कष्टातून मिळेल ते अन्न गोड म्हणून खायची ती खायचं. वृत्ती. गावी याच्यामध्ये कैरी किसून टाकतात. अरे वा. बेसन मी आता वापरलंय, पण गावी जे उगवतं त्याच्यापासून मग कैरी किसून मीठ मसाला अरे वगैरे वा बस वा वा. कॉमन एकदम. माझ्या अगदी तोंडाला पाणी सुटलं. हो चला हे आता एक मिक्स करायचंय का? नाही, ते शिजेल. थोडंसं किंचित पाणी टाकायचं, थोडंसंच. बघा तुम्ही आणि कसं. आणि वाफेवर. अच्छा, बस नंतर बघू आपण. झाकण टाकून. टेक्स्चर तर फार छान आलेलं आहे. आता मी झाकण ठेवतो. साधारण किती वेळ? 7-8 मिनिटं. 7-8 मिनिटं. हो, कारण ती भोकर- मऊ शिजली का हम्म. मग वा, पण तुमची रेसिपी एक नंबर आहे. कशा बरोबर खायचं? भाकरी सोबत. हा 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 हा. गावी शक्तिवर्धक आणि आरोग्यासाठी आहे, त्यामुळे गावातले लोक सकाळी न्याहारीसाठी एक टायमाला बनवून घेऊन जातात. मातीतलं हे फळ आहे, रानावनामध्ये येतं. कष्ट करणाऱ्या लोकांचं हे फळ आहे आणि त्याची भाजी छान शिळ्या भाकरी बरोबर खा, आनंद घ्या. पण आधी लिहून घ्या भोकराच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. भोकरची भाजी 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भोकर 1 मोठा बाउल, बेसन 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, धणेपूड 1.5 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये बेसन, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, मीठ, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि थोडं तेल घालून मिश्रण एकजीव करून सारण तयार करून घ्या. आता भोकराच्या बिया काढून घ्या आणि त्यात तयार केलेलं सारण भरून घ्या. आता कढईत थोडं जास्त तेल घाला. तेल गरम झालं की त्यात कांदा आणि थोडं मीठ घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात सारण भरलेले भोकर घाला
आणि चांगले परतून घ्या. आता त्यात पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि उरलेलं सारण घालून वरून थोडं पाणी घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. भोकर भाजी भाकरी सोबत सर्व करा. आता झाकण काढूया. हो. फर्स्ट क्लास. भोकरची भाजी जिंदाबाद. मला आवडते तशी छान खरपूस झालेली आहे. काढून घ्यायची का प्लेट मध्ये? हो. भोकराची भाजी हिअर. वाव, काय दिसते ती सुंदर. हो. बघा, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला देव नेहमी जास्त देतो. आणि तुम्हाला दिलेले डोळे झाका, डोळे झाका, हात जोडा देवासमोर. हा, हे बघा, तुम्ही फक्त भाजी केली, भाकरी आम्ही तुम्हाला दिली. किती भारी कॉम्बिनेशन आहे. हो. चला लगेच खाऊया. छान झाले. क्या बात है यार. हो. भोकराची भाजी अमेझिंग झालेली आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जेवढ्या पाककलांमध्ये भाग घेतला त्यातला पहिला नंबर हा आहे. हो. तोंडाला खाताने पाणी सुटतं एवढी भारी झालेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भोकर ही नुसती भाजी नाहीये, हे आहे सुपर फूड. खोकला आणि घशाच्या आजारावरती भोकर हे कफ नाशक आहे, त्रास कमी करणार आहे. याच्या फळांचा काढा घेतल्याने तीव्र खोकला, दमा आणि घशातील खवखव त्वरित दूर होते. यातील चिकट आणि फायबरयुक्त गुणधर्मांमुळे जुनाट बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, गॅस आणि पोटातली जंत कमी होतात, नष्ट होतात. भोकराच्या झाडाची सालं आणि फळांमध्ये दाहक विरोधी म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी घटक असल्यामुळे संधिवात आणि सांध्यांची सूज कमी करतात. शिवाय भोकर त्वचा रोग बरा करतं. भोकराच्या पानांचा किंवा फळांचा लेप लावल्याने अंगावरती उठणारे सुजलेले पुरळ, खाज, त्वचेची जळजळ शांत होते. शिवाय लिव्हरचं रक्षण करतं भोकर. आधुनिक संशोधनानुसार भोकरामध्ये लिव्हरला सुरक्षित ठेवणारे गुणधर्म आढळतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. आणि हे सुपर फूड आहे भोकर, हो. जे आज तुम्ही वापरलं त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. कसा होता अनुभव? खूप छान. आयुष्यातला खूप चांगला अनुभव होता. चांगलाही वाटतंय आणि खूप म्हणजे सांगताही येत नाही की हा अनुभव खूप काही प्रेरणा देऊन गेली. किती गोड. तुम्ही इथे येण्याचं स्वप्न कधी पाहिलं होतं? नाही. तरी ही कधीच इच्छा नाही. पूर्ण झाली. हो. आता तुमच्या मनामधलं स्वप्न आहे, लेक आहे 11 वर्षांची, हो. तिचं लग्न व्हायच्या आधी स्वतःचं घर घ्यायचं. घर घ्यायचंय. ते घर नक्की पूर्ण होईल असं मला वाटतं. अच्छा. कारण काही वेळेला न पाहिलेली स्वप्नही पूर्ण हो. होतात आणि ती पूर्ण करायची ताकद फक्त जो कोणी वर असेल त्याच्या हातामध्ये असते. तुम्हाला या प्रवासासाठी खूप मनापासून शुभेच्छा. Thank you. तुमचा लघु उद्योग मोठा उद्योग होऊ द्या आणि तुम्हाला त्याच्यातून खूप पैसे मिळू द्या आणि तुम्ही छान सुखी राहा. तुम्ही आज इथे आलात, झी मराठीकडनं तुम्हाला एक छान प्रेमाची आणि आदराची भेट देतो. धन्यवाद. खवय्यांनो, कष्टाचे दिवस आले, येऊ द्या. त्रास झाला, होऊ द्या. घाम गाळावा लागला, हरकत नाही. थांबायचं नाही, स्वतःला थांबू द्यायचं नाही आणि जिद्द सोडायची नाही. एक दिवस असा येतो की ज्या दिवसापासून पुढचे सगळे दिवस सकारात्मक पद्धतीने बदलतात. हे तुमच्याही बाबतीत होणार, माझ्याही बाबतीत होणार आणि सगळ्यांच्या बाबतीत होणार. फक्त थोडासा धीर धरा आणि धीर धरताना पोटाला आणि मनाला आधार देतात ते प्रेमाचे 2 घास, आपल्या घरची चव, ती मात्र जपत राहा आणि पाहत राहा आपला अत्यंत लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव.